स्वामींच्या मालिकेमध्ये तू जो रोल केलायस त्याच्यामुळे तुला बरेच लोक ओळखतात. स्वामींची तू भक्ती कधीपासून करतोस? मी स्वामींच्या ह्याच्यात बोलतो गुरुर ब्रह्मा गुरुर्न विष्णू. मी छोटा स्वामी बनलेलो. मग मला भूक लागली, हा, मला खेळायचं. गुरुर ब्रह्मा गुरुर्न विष्णू गुरुर्न देहो महेश्वरा. त्या सिरीज मध्ये म्हणजे कसं काय रोल आहे तुझा? संकाजूर जो असतो ना, हम्म, ज्यांनी पाप केले, ज्यांनी चुकी केली त्यांना तो शिक्षा देतो. अच्छा. म्हणजे त्याच्यात मोठ्या रूपमध्ये. आणि मला माझी आई जी असते तिथे हम्म, पहिला आम्हाला आमचं सीन दाखवतात. हम्म. आमचं म्हणजे ते स्क्रीन वरती आम्हाला दाखवतात. कसं शूट झालंय ते? हा, फर्स्ट आम्हाला दाखवतात, मग दुसऱ्यांना. ही हेअरस्टाईल इतकी छान आहे, ह्याच्या मागचं कारण काय? कोण असा इन्स्पिरेशन आहे तुझा ज्याला बघून तू अरे मग मोबाईल रील साठी नसतो तुझा? जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नसतं. माझं पूर्ण फोकस मग अभ्यासाकडे असतं, फोनवरती नसतं. अभ्यास करून सगळं आहे. तू नेहमी मला संकासुराच्या गोष्टी सांगतेस. संकासू खरा असतो काय ग? ना म्हणजे संकासू खरा असतो आपल्याला शिक्षा द्यायला आहे. मग बाबांना पण देणार ना संकासू शिक्षा? माझं केस ना केरली केलेले आणि काळं केलंय, पूर्ण अंगामध्ये मेकअप काळं, हे सगळं. मी एक तुला डायलॉग देतो. सौदामिनी आधी कुंकू लाव. रागाने डायलॉग बोल. 14 महिने आधी कुंकू लाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टमध्ये एक बाल कलाकार आहे, त्याचं नाव आहे प्रीप सूर्यवंशी. आणि त्याला तुम्ही ऑलरेडी स्वामी समर्थांच्या सिरियलमध्ये पाहिलंय. त्यासकट बऱ्याच वेगवेगळ्या सिरियलमध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि आत्ता रिसेंटली देवखेळ ही जी वेबसिरीज आली आहे त्याच्यामध्ये पण त्याचा खूप छान रोल आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल. आपण त्याच्याशी बोलूया. कसं आहेस? मी छान, तुम्ही कशा आहात? मस्त एकदम. आपल्या चॅनलवरती बाल कलाकार जो आहे हा पहिल्यांदा आलाय आणि मी पण खूप उत्साहित आहे की कसा होणार आहे आजचा पॉडकास्ट. सो तुला कसं वाटतंय पॉडकास्टमध्ये येऊन? मला खूप छान वाटतंय. खूप जास्त लोक जे तुला ओळखतात, स्वामींच्या मालिकेमध्ये तू जो रोल केलायस त्याच्यामुळे तुला बरेच लोक ओळखतात. हो. तर आपले जे प्रेक्षक आहेत हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींची तू भक्ती कधीपासून करतोस आणि स्वामींबद्दल तुला काय माहिती आहे? स्वामी एक देव आहेत, मला हे माहिती आहे. मी स्वामींच्या ह्याच्यात बोलतो गुरुर ब्रह्मा गुरुर्न विष्णू, तेच बोलतो. आणि खूप असतात ना जे डायलॉग असतात ते पण बोलतो. मला आता एक सांग की स्वामी समर्थांची जी मालिका, त्या मालिकेमध्ये तू होतास, हो. तर त्याच्यामध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मी स्वामी बनलेलो, ते पण छोटा स्वामी बनलेलो. आणि मी छोटा स्वामी बनलेलो. मग मला ते करावं लागलं. म्हणजे मला भूक लागली, हा, मला खेळायचं, हे ते बोलत होता. आणि लपाछुपी पण खेळत. मग त्याच्यामध्ये काही डायलॉग्स असतील तुझे? छोटा स्वामी बनलेलो आणि मम्मीला सांगितलं मला भूक लागली, मला झोप आली. आणि अच्छा. लपाछुपी पण. अच्छा त्याच्यामध्ये लपाछुपी. मग मी त्यांना कलर रूप दाखवतो मी. अच्छा, मग तू स्वामींच्या ह्याच्यामध्ये येतोस? स्वामींच्या मोठ्या स्वामीच्या रूपमध्ये येतो मी. अच्छा, ओके. तर मला तर असं वाटतं की तुला गुरुमंत्र येतो. तर प्लीज आमच्या प्रेक्षकांना गुरुमंत्र बोलून दाखवशील का? हा. गुरुर ब्रह्मा गुरुर्न विष्णू गुरुर्न देहो महेश्वरा गुरुर्न साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरे नमः. करा देवस्ते लक्ष्मी कर ब्रह्म सरस्वती कुटुंबं गोविंदं प्रभादे दर्शनम. ग्रेट. खूप छान. म्हणजे एक इन्स्पायरिंग आहे. आता तुझ्या एजच्या मुलांनी जर हा पाहिला, म्हणजे त्यांच्या पालकांनी, तर त्यांच्या मुलांनाही ते शिकवतील. तू आता रिसेंटली देवखेळ ही जी मालिका आहे, म्हणजे ही सिरीज आहे, सॉरी, त्या सिरीजमध्ये म्हणजे कसं काय रोल आहे तुझा आणि
त्या सिरीज बद्दल जरा सांग मला. त्याच्यात संकाजूर जो असतो ना, हम्म. ज्यांनी पाप केलं, ज्यांनी चुकी केली त्यांना तो शिक्षा देतो. अच्छा. म्हणजे त्याच्यात मोठ्या रूपमध्ये आणि मला माझी आई जी असते तिथे हम्म. तेव्हा ते मला समजवते म्हणजे संकासूरचं खरं नाव काय, हयग्रीव, म्हणजे अच्छा. ते सगळं सांगते. मग मला छोट्यापणीपासून संकासूर खूप आवडतो. हम्म. मग मोठं जाऊन मी ते संकासूरचं बनवलं, संकासूरचं बनवलं. म्हणजे आता मी एक गोष्ट ऐकले की मी तर त्या फील्डमध्ये नाहीये, हा. फिल्म वगैरे, पण असं ऐकून आहे मी की डिरेक्टर्स जे असतात हे सगळे म्हणजे जर चुकी झाली आपण ऍक्टिंग करताना तर ते ओरडतात वगैरे, रागवतात. नाही नाही, आमचे जे चंदू सर होते त्यांचं हा. नाव चंदू सर आहे. ओके. पण ते ओरडत नाही. अच्छा. सो म्हणजे फ्रेंडली. फ्रेंडली. आणि ते तर बोलायचे, त्यांच्या घरच्यांना पण बोलायचे, घरी पण बोलायचे की हा माझा मित्र आहे, अच्छा. याला मी ओरडतच नाही. म्हणजे सगळे सर, म्हणजे डायरेक्टर सर सगळे, आणि सगळे ऍक्टिंग करतात ना, मोठे ऍक्टर्स, त्यांच्यासोबत खूप आवडलं मला. आता त्याच्यामध्ये प्राजक्ता माळी जे आहेत हा, आणि अंकुश सर. अंकुश सर, तर त्यांच्यासोबत जो एक्सपिरियन्स तुझा आहे तो कसा होता? म्हणजे अंकुश सर त्यांना दाढी लावलेली, मेकअप विकअप केलेलं, हा. आणि प्राजक्ता माळींना पण. पोलीस होते अंकुश सर. हा. मग तू जरा बॅक ऑफ द सीन जे असतात, ज्यावेळी तुम्ही एकमेकांना भेटता शूटच्या आधी, तेव्हाच तुमचं कॉन्व्हर्सेशन कसं असतं? म्हणजे मी खूप मिळून असतो, आणि आमचं सीन पण पहिला आम्हाला आमचं सीन दाखवतात, आमचं म्हणजे ते स्क्रीनवरती आम्हाला दाखवतात कसं शूट झालंय ते. हा, फर्स्ट आम्हाला दाखवतात, मग दुसऱ्यांना. ओके. आता ही जी ऍक्टिंग आहे, मला सांग तुझं एज काय? माझं एज 7. तू फर्स्ट स्टँडर्डला आहे. हा, मग first. आता मी तुझे जितके मालिका झाले, आता ही वेब सिरीज पण मी पाहिले, इतका म्हणजे छान ऍक्टिंग आहे तुझी. तर मला एक सांग, तुझी ऍक्टिंग मध्ये ही आवड निर्माण कशी झाली? म्हणजे माझे पप्पा मला जर सॅटर्डेला म्हणजे मूवीज दाखवतात, हा. मला खूप आवडतं. हम्म. मग मला पण कळालं की मी पण छान करणार. अच्छा. मग मी पण तसंच घरी ऍक्ट करायचो. ओके. आशामध्ये बघून पण करायचं, मोठ्या आरशा त्याच्यामध्ये पण बघून करायचं मी. अच्छा. ही ऍक्टिंग तू मॅनेज कसा करतो? कारण ना सगळ्यांना हा एक प्रश्न असतो की स्कूल प्लस ऍक्टिंग. तर आता तू स्टार्टिंग पासून, जर फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहेस तू, हो. तर हे मॅनेज कसं करतो दोन्ही? म्हणजे जेव्हा शूटला सुट्टी असते ना, तेव्हा मी स्कूलला जातो, हा. आणि जर दुपारी असेल सीन तर स्कूलला जातो, आणि 2 वाजता घरी येतो, आणि मग Acting. लगेच 3 वाजता जातो. ओके. मग हे असं मॅनेज. आणि एक्झाम्स वगैरे असल्यावरती ही स्टडीज वगैरे? एक्झाम्स असल्यावरती असणार, मॅनेज करणार, शूटवाले पण करणार. ओके, शूटवाले पण मॅनेज करतात. मग छोट्या मुलांचे डेट्स वगैरे तसं स्केड्यूल होतात. मग तू कोणते कोणते रोल केलेस? कारण मला माहितीये स्वामी समर्थांचा एक प्रसिद्ध सिरियल झाले आतापर्यंत, ज्यामध्ये तू होतास. त्यानंतर अजून बरेच सिरियल आहेत, हे मला जरा सांग, कोणते कोणते रोल्स केलाय तू? हा. मी फर्स्ट स्वामी समर्थमध्ये छोटा स्वामी, लक्ष्मी निवास त्याच्यामध्ये छोटा जयंत. अच्छा. आणि कोण होतीस मध्ये पार्थ धर्माधिकारी. आणि एक पिक्चर आलाय तो नवीन, आता सांगितलं ना, देवखे. ते देवखे मध्ये छोटा संकासूर. ओके. अपकमिंग मूवी आहे एक, येणार आहे मोगरा म्हणून. अच्छा, तो पण लेटेस्ट मध्ये लॉन्च होणार आहे? येणार आहे तो मोगरावाला, येणार आहे अपकमिंग. त्याच्यामध्ये काय रोल आहे तुझा? त्याच्यामध्ये छोटा मुकुल. ओके. म्हणजे तू हे सगळे मेन कॅरेक्टर्स करतो ना याच्यामध्ये? हो. तुला ऍक्टिंगच्या वेळी कसं वाटतं? मला खूप छान फील होतं. म्हणजे ऍक्ट करायला मला असं एक्सप्रेशन्स द्यायला ना, असे जसं पोरीन कथ्थक करताना असं तर एक्सप्रेशन्स करतात ना, तर मला पण एक्सप्रेशन्स करायला खूप मजा आली. नाही, एक्सप्रेशन तर मला तुझे दिसत आहेत. आता मी तुझ्याशी बोलताना तुझे एक्सप्रेशन वेगळे आहेत. मला सांग, ही हेअरस्टाईल इतकी छान आहे, ह्याच्या मागचं कारण काय? कोण असा इन्स्पिरेशन आहे तुझा, ज्याला बघून तू इतकी छान हेअरस्टाईल ठेवलायस? आणि मेन म्हणजे ना, तू मॅनेज करतोयस त्याला बरोबर.
म्हणजे शाहरुख खान. अच्छा, शाहरुख खान. शाहरुख खान मी एक पिक्चर बघितलेला हा. जवान, पप्पांसोबत सॅटरडेला बघितलेला मी. अच्छा, सॅटर्डे. जवान म्हणून ओके. ते पिक्चरमध्ये मग मला असं फील झालं की मी शाहरुख खानसारखे केस बनवले, तर मी शाहरुख खान आणि मी सेम झालो ना, हा. म्हणून असेच ठेवले. मग आता चल, सेम झालं समजू शकतो, पण शाहरुख खानचे काही स्टेप्स आहेत, सिग्नेचर स्टेप आहे त्याची, हा. सो ती आली तर मी समजू शकतो की तू शाहरुख आहेस. हा मला येते ती. हा, मग दाखव मला करून. हे बघा अशी. अरे आता समजलात ना, आता समजलात ना. आता समजू शकतो मी की तू शाहरुखचा फॅन आहेस. मला मूवीज खूप छोट्यापणीपासून आवडतात, म्हणून हम्म. मी एकदम लक्ष देतो. मला सगळं माहिती आहे. आता तुझ्या इथची मुलं जी आहेत हम्म? ती जेवताना नाहीतर होमवर्क पण करता करता एक एक जण फोन घेऊन बसतात, तर तू कसा, म्हणजे तुला रील्स आवडतात की काय? मला मूवी आवडतात. तू रील्स मी- स्क्रोल नाही मी- करत? नाही, नाही आवडत. मला रील्स नाही आवडत. पिक्चर आवडतो. पिक्चर बघत बघत मी जेवतो. ओके, पिक्चर बघत बघत जेवतो, मग मोबाईल रीलसाठी नसतो तुझा? नाही, जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नसतं. माझं पूर्ण फोकस मग अभ्यासाकडे असतं. फोनवरती नसतं, अभ्यास करून सगळं. ओके, मग तुला भविष्यात काय बनायचं, तुझा म्हणजे गोल काय आहे? आता गोल म्हणजे तुझ्यासाठी हे खूप लवकर मी काहीतरी विचारतोय, पण कसं आहे, आता तू ऍक्टिंग क्षेत्रात आहेस आणि इतके मोठे मोठे कलाकार तुझ्यासोबत काम करतात, सो तुझा एक गोल काय? मला एक मोठा होऊन सुपरस्टार बनायचं. सुपरस्टार. अच्छा, तुझा तो एक सेट केलायस गोल तू. हा. तर मला एक सांग, आता मी समजू शकतो तू ऍक्टिंग वगैरे हे तुझा म्हणजे तू मूवीज बघून शिकलायस, हो. पण काय ना त्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये सगळ्या काम असतात, त्याच्यानंतर तू मालिकेत नाहीतर वेब सिरीज मध्ये काम करू शकतो. तू आता इतकं तुझं परफेक्शन आहे, तर तू कोणतं नाटक वगैरे केलंयस का? केले. स्कूलमध्ये वेगळे वेगळे नाटक असतात. चंद्रगुप्त तो राजा आणि आयन सिंग तो माझा गुरु. अच्छा. कॉम्पिटिशन छान असतात. ओके, मग कॉम्पिटिशन मध्ये तुला प्राइज वगैरे मिळालं असेल? मिळतं. हा. ऑलिम्पियड, इंग्लिशच्या ऑलिम्पियडमध्ये गोल्ड मेडल मिळाले. अच्छा, गोल्ड मेडल आहे तुझ्याकडे. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? खेळायला आवडतं, अभ्यास करायला आवडतं, ऍक्टिंग करायला आवडतं, काय आवडतं तुला जास्त? ऍक्टिंग आणि सेकंड डान्स आणि थर्ड स्विमिंग. स्विमिंग पण करतो तू? मला आता स्विमिंग क्लास लावायचा. अच्छा. मला खूप आवडतं स्विमिंग, पण थंड पाणी. तू नाटक वगैरे केलंयस स्कूल स्कूलमध्ये, तर मला तुझी ऍक्टिंग ना समोरून पाहायची, कारण मी तर सेटवर येऊ नाही शकत तुला बघायला, सो प्लीज मला आणि आपल्या ऑडियन्सला. आहे. तू नेहमी मला संकासुराच्या गोष्टी सांगतेस. संकासू खरा असतो काय ग? ना म्हणजे संकासू खरा असतो आपल्याला शिक्षा द्यायला. आहे मग बाबांना पण देणार ना संकासू शिक्षा? देणार ना? आहे मला कळतच नाही, लोक आपल्याशी असं वाईट का वागतात? आपण काय चुकी केली आहे का? आपण काय पाप केलं आहे का? बाबा का दारू पितात म्हणून लोकांना आपला राग येतो. कोणी मला खेळायला पण घेत नाही, नुसतं उंदरे चिडवतात आणि मला मारतात पण सगळे. संकासूर हे सगळे वाईट आहे. संकासूर या सगळ्यांना शिक्षा देणार ना? देणार ना? अरे मला ना गुरुजींनी ना पत्र लिहायला शिकवलं आहे. आता मी संकासुराला ना पत्र लिहूनच देणार आहे. संकासूर हे सगळे वाईट आहे, यांना तू शिक्षा दे यांना शिक्षा, तू दे यांना शिक्षा. आता संकासूर येणार आणि या सगळ्यांना घेऊन जाणार. आता तू बघच आहे. वा यार वा, काय ऍक्टिंग आहे. आता ही जी लाईन होती ना, हे देवखेळमध्ये होती. ही पूर्ण माझे ऑडिशन होते हे. अच्छा. तर हे नक्की पहा वेब सिरीज, देवखेळ वेब सिरीज. तुम्ही सगळ्यांनी माझा वेब सिरीज पहा झी5 मराठीवर. मी ऑलरेडी तुझी वेब सिरीज पाहिले. आपल्या प्रेक्षकांना पण मी सांगेन की तुम्ही नक्की, ह्याचा खूप छान रोल आहे त्याच्यामध्ये, आणि झी5 मराठीवरती ह्याची जी आता सिरीज आली ती नक्की पहा तुम्ही. आता इतके तुझे मालिका वगैरे जे आहेत ना, ह्या सगळ्यांमध्ये तुझी आवडती भूमिका कोणती होती? छोटा संकासू. देवखेळमध्ये? हा, देवखेळमध्ये छोटा संकासू. म्हणजे माझं केस ना केरली केलेले आणि काळं केलेलं, पूर्ण अंगामध्ये मेकअप काळं,
हे सगळं. ओके, मग हे सगळं तुला जेव्हा तुझा फेस तू पाहिलास सगळं मेकअप केल्यानंतर तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, हा. पण मला केली हेच नाही आवडत. तुझ्या केसांचा चांगला यूज झाला, म्हणजे कर्ली करायला ते जरा म्हणजे इझी झालं त्यांच्यासाठी. आमचे चंदू सर होते ना, हम्म. त्यांना ना माझे केस असे कर्ली करायला खूप सिंपल आलं, कारण माझे केस मोठे आहेत मोठे आणि आहेत. सिल्की आहेत हा ना, हा हा. म्हणून. सो हे त्याच्यासाठी आता तू पुढे पण असे कंटिन्यू ठेवणार हे हेअरस्टाईल? हा, शाहरुख खान म्हणे. अच्छा, पण असं होऊ शकतं ना की पुढे जाऊन कधी तुला अशी म्हणजे असं रोल आला ज्याच्यामध्ये तुला केस कमी करायचे, मी करणार, शूट साठी करणार. शूटसाठी तू करणार? हा, ओके, मग शाहरुख खानचं काय? परत वाढवणार ना, मी तर वाढू शकतो ना. ओके. आणि ना सेट वरती वातावरण खूप छान होतं. हा, लिटरली खूप छान होतं. तिथे सी पण होतं आणि तिथे बाल्कनी पण होतं. मला खूप अच्छा. आवडलं. आणि ना तिथे सी वर मी शंख पण घेतले, शंख. अच्छा, ओके. आणि आता पेंट करणार माझ्या घरी. मग तू तिथे शूटसाठी गेला होता तिथे ना, हम्म. ज्या हाऊसमध्ये तुझं शूट होतं त्या समोर सी आहे? हॉटेल हॉटेल. अच्छा, हॉटेलच्या इथे. ओके, मग तुला सर्वात जास्त कुठे आवडतं, घरी, स्कूलमध्ये की सेटवरती? सेट वरती. असं का? कारण सेट वरती वातावरण खूप छान असतो. हम्म. आणि ना त्याच्यामध्ये काय असतं सांगू, तिथे ना जे लाईटिंग असतात ते बघायला पण छान वाटतं. ओके. आणि आम्ही ते मोगरावाला सीन केलेलं ना, हा. तर त्याच्यामध्ये तिथे हे पण काय बोलतात, स्विमिंग पूल ते पण अच्छा. होतं. त्या सेटमध्ये. हा. आता ना आपण एक रॅपिड फायर गेम खेळूया. मी तुला ना एकदम लगेच असे क्वेश्चन्स विचारत जाईल, पण तुला करेक्ट आन्सर नाही द्यायचं, रॉंग आन्सर द्यायचं. ओके. डेअरी मिल्क काय आहे? चप्पल. कोमचं काय काम असतं? लाडी पुसायचं. तुला शाळेत काय शिकवतात? मोबाईल. पावडर कशासाठी वापरतात? अंघोळ्याच्या साबणाला. तू तुझे दात ब्रश कशाने करतोस? पेन्सिलनी. चष्मा कशासाठी वापरतात? चष्मा ऐकण्यासाठी. ओके, मग इयरफोन कशासाठी वापरतात? इयरफोन वॉचसाठी. आता ना मी एक तुला डायलॉग देतो, मला बघायचं आहे तुझ्यामध्ये स्किल्स कशा आहेत, कारण तू इतकी छान ॲक्टिंग करतोस. तर एक डायलॉग आहे, सौदामिनी आधी कुंकू लाव, हा डायलॉग आहे. आता ह्याच्यामध्ये ना तुला तुझं अँगर एक्सप्रेशन जे आहे, रागाने तुला बोलून दाखवायचं आहे, हसत बोलून दाखवायचं आहे, एकदम सिरियसली बोलून दाखवायचं आणि रडता रडता आणि इमोशनल. तर मी तुला ना एक एक सांगत जाईल कसं ॲक्टिंग करायचे. ठीक आहे, तू ते एक्सप्रेशननी डायलॉग लक्षात ठेव, सौदामिनी आधी कुंकू लाव. ठीक आहे, रागाने बोलून दाखव. सौदामिनी आधी कुंकू लाव. हसून. सौदामिनी आधी कुंकू लाव. थोडं सिरियस टाईपमध्ये. सौदामिनी आधी कुंकू लाव. थोडं रडत. सौदामिनी आधी कुंकू लाव. वा वा, थोडं इमोशनल होऊन सांग आता. सौदामिनी आधी कुंकू लाव. एक नंबर. रागाने डायलॉग बोल. सौदामिनी आधी कुंकू लाव. लय भारी. सो थँक्यू सो मच, मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. आणि पहिल्यांदा इतका छान पॉडकास्ट वेगळ्या एका म्हणजे आपण म्हणू शकतो की टॉपिकवर आपण केलाय. सो थँक्यू सो मच तू आलास. आणि मला एक शेवटचं विचारायचं आहे तुला, की तुझे डिरेक्टर्स वगैरे जे आहेत, तू म्हणालास की ते रागवत नाही, ते फ्रेंडली असतात तुझ्यासोबत, पण तू आत्तापर्यंत तर बऱ्याच वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये, बऱ्याच वेगवेगळ्या मालिकेत काम केलंयस. सो सगळीकडं तसेच तुझे डिरेक्टर्स सगळे तसेच राहतात तुझ्यासोबत? हो, खूप छान असतात. त्याच्यामधून अमित सर आणि चंदू सर खूप खेळायचे माझ्यासोबत. त्यांचं फ्रेंडली माझ्यासोबत वागायचे ते, आणि त्यांच्या दोघांचं मी फ्रेंड बनलेलो. खूप मस्ती करायचो, कोण मला ओरडायचं नाही म्हणून मी खूप मस्ती करायचो. ओके, खूप छान. थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं. आणि आपण लवकरच, तू अजून लवकर मोठा हो, लवकर जास्त फिल्म्स, वेबसिरीज कर, म्हणजे आपण अजून एकदा पॉडकास्ट करू. आता हा पॉडकास्ट आपल्या पाहिल्यानंतर ना लोक खूप कॉमेंट्स करणार आहेत तुझ्या ॲक्टिंगला वगैरे घेऊन, आणि त्याच्यामध्ये बरेच लोक प्रश्नही विचारणार काही. आपण ट्राय करूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते कव्हर करायला. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुमच्यासोबत पण बोलून मला छान वाटलं सर.
थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.